समाधी कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे म्हणजेच सम्यक समाधी होय। समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत, जसे श्वासोच्छ्वास रोखून धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे, श्वासोच्छ्वास चालू असता तरी जागृती विहीन होणे, प्राणात होणे इत्यादींनाही समाधी म्हणतात। परंतु अशा समाधीच्या सम्यक समाधीच्या काहीच संबंध नाही। कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी। स्वभावतः मन चित्त चंचल आहे, यास्तव त्याला एकाग्र चित्त करणे म्हणजेच समाधी होय। जेवढे पुण्यधर्म आहे ते सर्व समाधीकडे घेऊन जाणारे आहेत। अशा थेने समाधी प्रमुख आहे। समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागल्यानेच खरे ज्ञान होते। समाधीचे प्रकार: 1. लौकिक लोकीय कामभूमी रूपभूमी आणि अरूपभूमी ह्यांच्या कुशल चित्तांच्या एकाग्रतेच्या अवस्था। 2. लोकोत्तर लोकुत्तर प्रज्ञा भावनेने निर्वाणाचा साक्षात्कार। 3. उपचार क्षीण ध्यानाची अवस्था। 4. अर्पणा अप्पणा दृढ ध्यानाची अवस्था। समाधीत येणारी 5 प्रकारची विघ्ने: 1. कामछंद विषात अनुराग लोभ मोह कामवासनेने व्याकुळ। 2. व्यापाद द्वेष हिंसा घृणा करणे। 3. त्यान मिद्ध थिन मिद्ध बेहोशी आळस तंद्रा निद्रा। 4. औद्धत्य कौकृत्य उद्धच्च कुकुच्च बेचैनी व्याकुळता प्रक्षुब्ध होणे पश्चाताप। 5. विचिकित्सा विचिकिच्छा संदेह शंका करणे। समाधीमध्ये ध्यानाची अंगे: 1. वितर्क वितक्क 2. विचार 3. प्रीती पिती 4. सुख 5. एकाग्रता एकाग्रता बुद्ध समाधी लावत, कारण की समाधीमध्ये पुष्कळ गुण आहेत। समाधीनेच बुद्धत्व प्राप्त होऊ शकते आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरही समाधीच्या उत्तम गुणांना स्मरण करण्याकरिता ते समाधी लावित असत। समाधीचे 28 गुण आहेत: 1. आपली रक्षा होते। 2. जीवन दीर्घ होते। 3. बळ वाढते। 4. अवगुणांचा नाश होतो। 5. अपयश दूर होते। 6. यशाची वृद्धी होते। 7. असंतोष दूर होतो। 8. पूर्ण संतोष राहतो। 9. भय दूर होते। 10. निर्भयता येते। 11. आळशीपणा दूर होतो। 12. उत्साह वाढतो। 13. राग नष्ट होतो। 14. द्वेष होतो। 15. मोह नष्ट होतो। 16. खोटा अभिमान दूर होतो। 17. सर्व संदेह दूर होतात। 18. चित्ताची एकाग्रता वाढते। 19. मन सुंदर होते। 20. मन सदा प्रसन्न होते। 21. गंभीरता येते। 22. मोठा लाभ होतो। 23. नम्रता येते। 24. प्रीती येते। 25. प्रमोद होतो। 26. सर्व संस्कारांच्या क्षणिकतेचे दर्शन होते। 27. पुनर्जन्मापासून सुटका होते। 28. श्रमण भावाचे यथार्थ फळ प्राप्त होते। सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात। याची 4 कारणे अशी आहेत: 1. आपदरहित सुखमय जीवन। 2. सर्वश्रेष्ठ गुणांचा वास। 3. उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग। 4. सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा। कारणाने तथागत नेहमी समाधी भावनेत मग्न होत असत। तथागत बुद्धांस काही कराव्याचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत। भवतु सब मंगलम। साधु 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 साधु।